आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या 4399 दिवसांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाष्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील 4399 दिवस हा केवळ कार्यकाळ नसून भारताच्या प्रगतीचा नवा इतिहास लिहिणारा सुवर्णकाळ असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले। यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की पंतप्रधान मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशात विकासाची नवी दिशा निर्माण झाली आहे। पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी झाली असून महाराष्ट्रातही अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने साकार होत आहेत। वाढवण बंदर, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग तसेच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प प्रत्यक्षात येत असल्याने राज्याच्या विकासाला नवी गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले। मोदी सरकारच्या नेतृत्वात भारताची आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत प्रगती अधिक वेगाने होत असून देश जागतिक पातळीवर अधिक सक्षम बनत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। श्री नरेंद्र मोदीजी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की आज त्यांनी देशाचे सर्वाधिक काळ कार्य करणारे निर्वाचित पंतप्रधान म्हणून 4399 दिवस पूर्ण करत एक नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे। हे 4399 दिवस केवळ हा काळ नाहीये, तर हा भारताच्या प्रगतीचा आलेख ज्या काळामध्ये लिहिला गेला असा सुवर्ण काळ आहे। ज्या काळामध्ये देशातले 25 कोटी लोक गरिबीतनं बाहेर आले तो हा काळ आहे। ज्या काळामध्ये देशामध्ये रस्ते, रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट सर्व प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं तयार झालं तो हा काळ आहे। ज्या काळामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे। ज्या काळामध्ये शेतकऱ्यांकरता सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याकरता सर्वाधिक निधी केंद्र सरकारने दिला तो हा काळ आहे। ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर भारताची शक्ती आपण दाखवू शकलो। जो भारत संपूर्ण शस्त्रास्त्र आयात करत होता, आज तो हजारो कोटी रुपयाचे शस्त्रास्त्र निर्यात करतोय। अशा प्रकारचा आत्मनिर्भर भारत, ज्या भारताने UPIच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट सिस्टीम गेटवे जगाला दिला आणि जगातले 30 देश हा डिजिटल पेमेंट गेटवे वापरतायत, असा भारत मोदीजींनी उभा केला आहे। या भारताच्या तरुणाईच्या स्वप्नांना मोठे पंख देण्याचं कार्य हे मोदीजींनी या काळामध्ये केलेलं आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की केवळ लॉंगेस्ट सर्व्हिंग असं नाही, तर ज्यांच्या सर्व्हिसला, ज्यांच्या सेवा कार्याला संपूर्ण देश लक्षात ठेवेल, विकास भी विरासत भी अशा पद्धतीनं ज्यांनी कार्य केलंय त्या माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो। गेल्या 12 वर्षामध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे, आपले जवळपास 100 धरणं पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारने आपल्याला मदत केली। महाराष्ट्रामध्ये वाढवण सारखं बंदर असेल, महाराष्ट्रामध्ये हायवेज असतील, मेट्रो असेल, ट्रेनचं नेटवर्क असेल, नवी मुंबईचं एअरपोर्ट असेल, मेट्रो 3 असेल, असे अनेक प्रकल्प आपल्याला सांगता येतील की जे केवळ कागदावर दिसायचे पण प्रत्यक्षात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आवड आणि विश्वासाची जोड
म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.